भगवंताचा साक्षात्कार फक्त आणि फक्त सद्गुरूच करून देऊ शकतात, सद्गुरूंची कृपाच करून देऊ शकते. म्हणून तर आचार्य वर्णन करतात की चिंतामणीर लोक सुखम सुरद्रुः स्वर्ग संपदम प्रयश्चती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभ. योग्यांना दुर्लभ असणारा वैकुंठ सद्गुरु कृपेने भेटतो. आणि तीच सद्गुरु कृपा जशी सूतजींवरती झाली होती ना, तशीच तुम्हा सर्वांवरती झाली. म्हणून तर योग्यांना दुर्लभ असणारा वैकुंठ अर्थात श्रीमद भागवत कथा तुमच्या पदरामध्ये पडली. भागवताचं चिंतन करणं म्हणजेच वैकुंठामध्ये राहणं. कारण की भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. भागवत कथा म्हणजे नेमकं काय, तर प्रत्यक्ष कृष्ण एवही. साक्षात भगवंताचं स्वरूप म्हणजे भागवत कथा आहे. आणि त्या स्वरूपामध्ये विलीन होणं अर्थात त्या स्वरूपामध्ये तन्मय होणं, त्या स्वरूपाचं चिंतन करणं म्हणजे वैकुंठामध्ये रममाण. जसं तुम्ही सकाळी राधानामामध्ये रममाण असता, तुमचं राधेचं नामस्मरण तुम्ही इथं करता आणि हे वृंदावनामध्ये लोकांना कळतंय. काल तुमच्या या संस्थेचा व्हिडिओ वृंदावनामध्ये राहणाऱ्या एका ताईंनी पाहिला आणि त्या ताईने विचारलं, महाराज अहो आळंदीत अशी कुठली संस्था आहे की जी अखंड राधेचं नामस्मरण करताय? आळंदीमध्ये राहून ज्यांना राधा नामस्मरणाची गोडी अशी संस्था कुठली? म्हटलं ती आदरणीय अंकुश महाराजांची संस्था आहे. म्हटले त्यांना राधा नामाचं म्हणजे राधा नामाचं एवढं वेड कसं? म्हटलं ते एकदाच वृंदावनामध्ये आलेत आणि राधा राणीने त्यांच्यावर कृपा करून. ज्याने वृंदावन पाहिलं किंवा ज्याच्या मनामध्ये असा भाव झाला की आपण श्रीधाम वृंदावनामध्ये गेलं पाहिजे, अंतःकरणातून जो कृष्णकडे यापर्यंत जाऊन पोहोचतो ना, त्याच्यावरतीच राधा राणी कृपा करते. बरेच जण यात्रा म्हणून जातात, आता काही काम नाही आपल्याकडे 8 दिवस वेळ आहे म्हणून वृंदावनामध्ये जातात. पण तिथं गेल्याच्या नंतर ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, त्या गल्लीमध्ये जी घाण आहे तेवढंच पाहतात ना. काय म्हटले, आम्ही वृंदावनामध्ये गेलो, काय छोट्या छोट्या गल्ल्या, तिथं माकडं एवढे, तिथं घाण एवढी, एवढाच विचार करतात. पण श्रीधाम वृंदावनामध्ये जाऊन जे त्या वृंदावनातल्या प्रत्येक रजकणामध्ये राधा राणीला कन्हैयाला पाहतात ना, त्याच्यावरतीच राधा राणीची कृपा होते. ती कृपा महाराजांवरती. म्हणून तर तुमच्या आश्रमामध्ये सकाळी उठल्यापासून राधेचं नामस्मरण आहे. श्री राधे जे तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये यंत्र आहे जप करण्यासाठी. ही काही साधी गोष्ट नाहीये बाळांनो. भले आता तुम्हाला ते थोडस तुम्ही कधी कधी चेष्टेच्या रूपामध्ये घेत असाल, कधीतरी टाइमपास म्हणून घेत असाल. कसंही भजन केलं, टाइमपास म्हणून केलं तरी फळच देणार, चेष्टा म्हणून केलं तरी फळच देणार, आणि एखाद्याने तन्मयतेने केलं तरी फळच देणार. जसं विस्तवावरती कसाही पाय पडू द्या, सहज पडला तरी चटकाच आहे. एखाद्याने जाणून बुजून हातात घेतलं तरी म्हणजे तो त्याचा गुणधर्म दाखवल्याशिवाय राहत. तसं हे नामस्मरण असं आहे, तुम्ही महाराजांनी दिलंय म्हणून जरी वापरलं तरी तुमच्या पदरामध्ये फळ पडणार नाही. आपल्याला नामस्मरण करायचंय, त्याच्यासाठीच आपण आळंदीत आलो, हा भाव जरी अंतःकरणात असला तरी फळ भेटणार. किती मोठे तुम्ही भाग्यवान आहे. श्री राधे जू मेरी स्वामिनी, मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को. प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात हा भाव असतो की प्रत्येक जन्मामध्ये मला वृंदावनामध्ये राहता आलं पाहिजे. आणि हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात असलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर वृंदावनामध्ये नाही, तुमचा आश्रम म्हणजेच वृंदावन आहे, याच्यापेक्षा वेगळं वृंदावन नाही महाराज. नावाचं वृंदावन असणं वेगळं आणि अंतःकरण वृंदावन स्वरूप होणं वेगळं. एखाद्या वेळेस नावाच्या वृंदावनात नाही गेलं तरी चालतंय, पण ज्या वेळेस माणसाचं अंतःकरणच वृंदावन होतं ना, त्यावेळेस मग कुठं जाण्याची गरज नाही. ठाईत बैसोनी करा एक चित्त. खऱ्या अर्थाने हे वृंदावन होण्याचंच लक्षण. एखादा रूम मध्ये बसलाय आणि अखंड श्री राधे जय राधे हा जप चालू आहे, राधेचं नाव काढलं, डोळ्यातून अश्रू वाहत आहे. श्रीमद भागवताची एखादी कथा ऐकली, भाव विभोर होऊन जातो, अंग रोमांच कंठित होतं, मनरूपी मयूर आनंदाने नाचायला लागतो. याच्यापेक्षा वेगळं वृंदावन काय? एखादा वृंदावन म्हणजे गावामध्ये गेलाय वृंदावनाच्या
आणि तिथं जाऊन जर त्याला गावाकडची आठवण येत असेल, तिथं जाऊन जर तो माकडं पाहतो, घाण पाहतो, तो वृंदावनात नाही. भगवंताची भक्ती करत असताना बॉडी ही प्रेझेंट असावी लागते आणि मनही प्रेझेंट असावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं, आपण आळंदीमध्ये राहतो, बॉडी प्रेझेंट असते पण मन अबसेंट असते. संस्थेत असंच होतं ना. आताही बरेच जण पाठामध्ये तुम्ही बसलाय, बॉडी प्रेझेंट आहे पण मन प्रेझेंट आहे. बऱ्याच जणांचं मन अबसेंट आहे. कोणी इकडं पाहते, कोणी तिकडं पाहते, कोणी जांभळ्या देते, कोणी विचार करत आता हे कधी संपत. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी वृंदावनाची अनुभूती होणार नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत हृदयामध्ये येणारच नाही. वृंदावन जर मन बनावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एवढं भाव विभोर झालं पाहिजे की नुसतं राधा म्हटलं की डोळ्यातून अश्रू वाहिले. शुकाचार्यांनी पूर्ण श्रीमद भागवतामध्ये अर्थात 18,000 श्लोकांमध्ये एकदाही राधेचं नामस्मरण, राधेच्या नावाचा उच्चार केला नाही. काही काही ठिकाणी उच्चार केलाय पण स्पष्ट केलेला नाही, त्याला काहीतरी अगोदर वेगळं संपुट लावलेलं. प्रत्यक्ष राधा कुठंच गायलेलं नाही. एकाने विचारलं का हो, भागवत चालू झाल्यापासून तुम्ही राधा 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 जय राधे श्री राधे म्हणता, शुकाचार्यांनी तर कुठंच राधे गायलेलं नाही किंवा राधेच्या नावाने कुठला श्लोकही नाहीये का? त्यावेळेस एका भक्ताने भाव प्रकट केला आणि त्यांनी सांगितलं की शुकाचार्यांनी जर श्री राधे या नावाने जर एखादा श्लोक लिहिण्यासाठी सुरुवात केली असती तर परीक्षित महाराजांच्या उद्धाराचं सोडून द्या, शुकाचार्यांनाच भाव समाधी लागली असती आणि शुकाचार्यच राधा स्वरूप झाले.